प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी। मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल? ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव मानवी जीवनावर खोलवर पडत असतो। सध्या शनी देव मीन राशीत विराजमान असून ते 3 जून 2027 पर्यंत याच राशीत राहतील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील। या संक्रमणामुळे सध्या मेष, कुंभ आणि मीन या 3 राशींना साडेसाती सुरू आहे, तर सिंह आणि धनु राशींना छोटी ढया सोसावी लागत आहे। त्यामुळे येणारा काळ 3 राशींसाठी कसा असेल ते ज्योतिष अभ्यासक दीप्ती जोशी यांच्या माहितीतून जाणून घेऊ। मेष राशींच्या लोकांसाठी साडेसातीची ही केवळ सुरुवात आहे। हा काळ तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा ठरेल। खर्च वाढणे, निद्रानाश आणि मानसिक ताण जाणवेल। नोकरी बदलताना हातात लेखी कागदपत्र असल्याशिवाय जुना राजीनामा देऊ नका। गुंतवणुकीत मोठी जोखीम घेऊ नका, फसवणुकीची शक्यता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचारापासून लांब राहावे, अन्यथा न्यायालयीन कटकटी मागे लागू शकतात। नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात, मात्र ते मे महिन्यापर्यंत ऑनलाईन माध्यमातून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत आहेत। मे ते जून दरम्यान अपघाताचे योग आहेत, त्यामुळे प्रवासात विशेष काळजी घ्यावी। जुलै 2026 पर्यंत त्रास जाणवेल, त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून मनावरचा ताण कमी होईल। कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी अशी की तुमचा कठीण काळ आता संपत आला आहे। गेल्या काही वर्षातील जबाबदाऱ्यांचा डोंगर आता हलका होईल। पैशांची आवक हळूहळू सुधारेल। जुन्या अडकलेल्या गुंतवणुकीत अनपेक्षित परतावा मिळेल। नवीन घर आणि गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। बिघडलेले संबंध सुरळीत होतील। जुनी ओळख असलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते। मात्र ऑगस्ट 2026 पर्यंत अहंभाव बाजूला ठेवून वागणे हिताचे ठरेल। प्रलंबित कामे मार्गी लागतील। ऑगस्ट 2026 नंतर परिस्थिती कमालीची सुधारेल आणि 2027 मध्ये साडेसाती संपल्यावर मोठे सकारात्मक बदल दिसतील। मीन राशींसाठी हा साडेसातीचा सर्वात कठीण मानला जाणारा काळ आहे। हा टप्पा तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी आला आहे। विश्वासघात, नातेसंबंधातील दुरावा किंवा मानसिक एकाकीपण यामुळे मन खिन्न राहू शकते। या काळात जे लोक दूर जात आहेत ते तुमच्या हिताचेच आहेत। आर्थिक निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका। व्यवसायात मोठी गुंतवणूक सध्या टाळावी। ऑक्टोबर 2026 नंतर करिअरमध्ये सकारात्मक वळण मिळेल। रात्रीचा किंवा पाण्याजवळचा प्रवास शक्यतो टाळावा। आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका। सध्या सिंह आणि धनु राशींच्या व्यक्तींना शनीची छोटी ढया सुरू आहे, यामुळे त्यांना कामात अडथळे, मानसिक अस्वस्थता आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो। कष्टाशिवाय पर्याय नाही हे तत्व पाळल्यास यश नक्की मिळेल। साडेसाती हा काळ केवळ शनी शिक्षेचा नसून तो आत्मपरीक्षणाचा आहे। कमी बोलणे, संयम राखणे आणि शिस्तबद्ध जीवन जगणे हे या काळातील सर्वात मोठे उपाय आहेत। 2027 मध्ये जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।